जय श्रीराम. कावळ्याच्या कळपाला कंटाळून राजहंसाने उडून जावे त्याप्रमाणे दुष्ट राक्षसांच्या आणि रावणाच्या संगतीतून चारी प्रधानांसह बिभीषण रामचरणांच्या भेटीसाठी आकाशातून चालला होता. वानर सैन्याला वाटले हे कोणी राक्षसच आहेत, म्हणून कितीतरी वानर त्यांच्यावर प्रहार करण्यासाठी वृक्ष पाषाण घेऊन धावले. तेव्हा बिभीषण वानर सैन्याला म्हणाला, मी रावणाचा धाकटा भाऊ आहे, मला श्रीरामचरण दाखवा, मी सीतारामांना शरण आलो आहे. मग वानरांनी रामाला बिभीषण आल्याची बातमी सांगितली. ही बातमी समजताच रामरायाने वानरवीरांकडे पाहिले. सुग्रीव म्हणाला, हा राक्षस भाविक असला तरी त्याचे अंतरंग जाणून घेतल्याशिवाय याला आश्रय देऊ नये, कारण तो कपट मनात धरून आला असला तर कधी कसा दगा देईल सांगता येणार नाही. जांबुवंत म्हणाला, रामा, तुम्ही वालीला मारून सुग्रीवाला किष्किंधेचे राज्य दिलेत. ही तुमची कीर्ती ऐकल्याने तुम्ही रावणाला मारून लंकेचे राज्य याला द्यावेत अशी याची अपेक्षा असावी. आणखी एक वानरवीर म्हणाला, कोणावर कठीण प्रसंग आला तर त्याचे आप्त नातेवाईक बंधू त्याच्या मदतीला धावतात, तर हा रावणाला सोडून इकडे आला याचे नवल वाटते. तेव्हा आपण याची बारकाईने परीक्षा करावी. अशा प्रकारे वानरवीर आपली मते सांगत असताना प्रभू रामाने हनुमंताकडे पाहिले. हनुमंताने आपले मत सांगितले. प्रभू, मी लंकेत गेलो असता बिभीषणाच्या महालात गेलो होतो. हा निष्कपटी आणि सज्जन आहे. भावाच्या दुष्ट प्रवृत्तीवर काही उपाय चालत नाही, म्हणून कंटाळून हा आला आहे. याची परीक्षा वगैरे काही करायला नको. याला निसंकोच आश्रय द्यावा. आपल्या पुढील कार्यात याचा फार उपयोग होईल. हनुमंताचा सल्ला रामाने ऐकला. त्याने अंगदाला बिभीषणाचे स्वागत करायला सांगितले. अंगदाने बिभीषणाला रामाकडे आणले. रामाला पाहताच बिभीषणाला प्रेमाचे भरते आले. राम म्हणाले, आता बिभीषण हा आमचा 5वा भाऊ झाला. हा आपला प्रेमळ मित्र. हाच आता लंकेचा खरा राजा. रामाने लक्ष्मणाकडून समुद्राचे पाणी आणले आणि बिभीषणाला लंकेचा राजा म्हणून अभिषेक केला. मग रामाने बिभीषणाला विचारले, सागर पार होण्यास काय उपाय करावा? तेव्हा बिभीषण म्हणाला, सागराची पूजा प्रार्थना करून वानर सैन्य तरून जाण्यासाठी त्यालाच मार्ग विचारावा. समुद्रतीरी राम ध्यानस्थ बसले. त्यांनी सागराची पूजा केली. पूर्ण निराहार राहून राम सागराची प्रार्थना करू लागले. 3 दिवस झाले तरी समुद्र प्रकट होईना. तेव्हा रामाने रागावून म्हटले, ह्याला मी आतापर्यंत मानाने वागवले. ह्याला सागर पुत्राने निर्माण केले म्हणून ह्याला इतका बहुमान मी दिला. हा असा शरण येणार नाही. म्हणून रामाने एक बाण काढला. तो अग्निबाण होता. राम धनुष्याला बाण लावून धनुष्याची दोरी ओढू लागला. त्यामुळे जलचर प्राण्यांना भीतीने मूर्छा आली. ब्रह्मांड डळमळू लागले. इतक्यात समुद्र दिव्य पुरुष रूपाने नद्यांसह प्रकट झाला. तो रामाची प्रार्थना करून म्हणू लागला, माझा स्वभाव गर्जना करण्याचा असून मी तुझ्या विरुद्ध कधीच गर्व केला नाही. माझी काहीच चूक नसताना तू माझ्यावर बाण का सोडत आहेस? तेव्हा राम समुद्राला म्हणाला, मी धनुष्यावर चढविलेला बाण फुकट जाणार नाही. आता मी या बाणाची योजना कोठे करू? तुझ्या सांगण्याप्रमाणे मी करतो. तेव्हा तो सागर म्हणाला, पश्चिमेस मरू नावाचा राक्षस जलचरांना खातो, गायी ब्राह्मणांना त्रास देतो. ह्या बाणाने तू त्या मरू राक्षसाला मारून टाक. समुद्राच्या इच्छेप्रमाणे रामाचा बाण सुटला. मरू दैत्य जळात प्राणी खात होता. तोच त्याचे शीर एकाएकी आकाशात उडाले. जेथे त्याचे शीर पडले त्या प्रदेशाला मरुदेश असे नाव पडले.
आता आपण त्या भागाला मारवाड असे म्हणतो. अजूनही तेथे पाणी कमी आहे, पण वृक्षवेली मात्र खूप आहेत. समुद्र दुःखमुक्त झाला. सागराने रामचंद्राला बहुमोल वस्त्रालंकार दिले. रत्ने, रथ, मुकुट दिला. त्यांचा रामाने प्रेमाने स्वीकार केला. लक्ष्मणाचाही सत्कार सागराने रामासमानच केला. रामाने सागराशी बोलणी करण्यास सुरुवात केली. हे सागरा, हे सर्व सैन्य तुझ्या जलरूप अंगावरून लंकेत कसे जाऊ शकेल? तेव्हा समुद्राने रामाला सांगितले, तुझ्या सैन्यात नळ नावाचा जो वानर आहे त्याच्या हाताने तू माझ्या पृष्ठभागावर पाषाण टाक. त्याला ऋषींनी वर दिला आहे. तुझ्या हातून पाण्यावर टाकलेले पाषाण तरंगतील. रामाला उपाय सांगून समुद्र स्वस्थानी गेला. रामाने नळाला बोलावणे पाठवले. त्याला समुद्रावर सेतू बांधण्याचे काम सांगितले. त्याचा सर्व वानरांनी जय जयकार केला. लंकेत रावणाला ही सारी बातमी कळली. त्याने शुक नावाच्या राक्षसाला पैलतीरी पाठविले. शुक राक्षसाने पोपटाचे रूप घेतले. वानर समुदायात येऊन तो म्हणू लागला, वानरांनो, रावणाने सीता पळविली या गोष्टीशी तुम्हाला काय करायचे आहे? हे शुकाचे बोलणे ऐकताच सर्व वानरांनी त्याला पिटून काढले. तो राक्षस शेवटची घटका मोजू लागला. तेव्हा काही वानरांना त्याची दया येऊन ते म्हणू लागले, आता याला सोडून द्या. मेलेल्याला काय मारायचे? असे म्हणून त्यांनी त्याला सोडून दिले. वानरांनी सोडून देताच पुन्हा आकाशात उडून तो राक्षस रूपाने बडबड करीत लंकेकडे जाऊ लागला. तेव्हा वानरांनी त्याला पकडून बांधून ठेवले. राम नळ वानराचा गौरव करून म्हणाला, नळा, तुझा अद्भुत पराक्रम दाखव. सागरावर लंकेत जाण्यासाठी सेतू बांध. वानर मोठमोठ्या शिळा पर्वत आणून नळाकडे देत होते. नळाने पाण्यावर टाकताच ते लाकडाप्रमाणे तरंगू लागले. वानरांनी अगणित शिळा व पर्वत उचलून आणले. हनुमंत अविरत परिश्रम करून पर्वताच्या रांगा आपल्या खांद्यावरून उचलून आणत होता. पहिल्याच दिवशी नळाने 14 गावे लांबीचा सेतू तयार केला. आपण केवढे प्रचंड काम करीत आहोत याचा नळाला अभिमान झाला होता. माझ्यामुळेच सेतू तयार झाला. सकाळी उठून पाहतो तो तेथे सेतू नाही. तिथे एक देवमासा आला. त्याला रामाने सेतू नाहीसा होण्याचे कारण विचारले. तेव्हा त्याने सांगितले, माझ्या मुलांनी हूडपणाने सगळे दगड पर्वत गिळले असतील. रामाने हसून त्याचे कौतुक केले आणि सहकार्य करण्याची विनंती केली. इकडे नळाचा गर्व नाहीसा झाला. त्या देवमाशाने इतर माशांना सांगितले, मी आणि राम एकच आहोत. तुम्ही दगड गिळून टाकू नका. नळाला सेतू बंधनाच्या कामी मदत करा. नळाने पुन्हा समुद्रात पर्वत लोटण्यास प्रारंभ केला. तेव्हा मोठे मोठे पर्वत पाण्यावर तरंगू लागले खरे, पण ते समुद्र लाटांनी एकमेकांपासून दूर जाऊ लागले. सर्वांचे परिश्रम फुकट जाऊ लागले. तेव्हा बुद्धिवान हनुमंत नळाला म्हणाला, रामापुढे अभिमान न करता शरण जा. एका दगडावर रा असे लिही आणि दुसऱ्या दगडावर म हे अक्षर लिही. मग ते पाषाण एकमेकांना चिकटतील. असे पुष्कळ दगड लिहून तू समुद्रात टाकलेस की ते वाहून जाणार नाही. ह्या रामाच्या आज्ञेने आधाराशिवाय आकाश जसे पृथ्वी पेलते तसा हा समुद्र हे पर्वत का नाही तोलून धरणार? हनुमंताचे बोलणे नळाला पटले. हनुमंताची ही युक्ती सफळ होऊन सेतुबंधनाचे काम सुरू झाले. 5 दिवसात 100 योजने लांब आणि 10 योजने रुंद सेतू बांधला. वानर सैन्य त्यावरून चालू लागले. तेव्हा देवदेवता अंशरूपाने तो सेतू पाहण्यास जमले. राम सेतूवरून चालू लागले. तेव्हा सुग्रीव हनुमंताने पुढे येऊन अहल्योद्धाराची आठवण करून दिली. न जाणो पाषाणांची माणसे झाली तर, म्हणून
हनुमंताने रामाला स्वतःच्या खांद्यावर घेतले आणि लक्ष्मण अंगदाच्या खांद्यावर बसला. अत्यंत वेगाने वानर सैन्याने समुद्र ओलांडला. अखेर सारे वानर लंकेत सुवेल पर्वताच्या पायथ्याशी आले. लंकेत समुद्र तीरावरील सुवेल पर्वतावर रामाच्या सैन्याचा तळ पडला. रावणाचा हेर शुक याला रामाने मुक्त केले. तो रामाच्या पाया पडून लंकेत गेला. तो रावणाच्या दरबारी गेला आणि रावणापुढे रामाच्या प्रतापाचे वर्णन करू लागला. तेव्हा रावणाने शुक आणि सारण ह्यांना रामाच्या सैन्याची पाहणी करून येण्यास सांगितले. त्या दोघांनी वानरांची रूपे घेतली. ते वानर सैन्यात सामील झाले. बिभीषणाने त्या असुरांना ओळखून रामापुढे नेले. तेव्हा रामाने वानरांना आज्ञा केली, यांना जवळून आपले सैन्य दाखवा, म्हणजे ते रावणाला आपले वृत्त सांगतील. रामाच्या या उदार धोरणामुळे शुक आणि सारण यांचे मन पालटले. रामाचा निरोप घेऊन दोघेही राममय होऊन रावणाकडे आले आणि त्यांनी सर्व वृत्तांत रावणाला सांगितला. रावणाला पण रामाचे सैन्य डोळ्यांनी पाहावे असे वाटू लागले. तो आपल्या सेवकांसह लंकेतील एका उंच गोपुरावर चढला. हेर सांगू लागले, वानर सैन्यांच्या मध्ये सुग्रीवाच्या मांडीवर डोके ठेवून झोपला आहे ना, तोच राम. हनुमंत रामाची चरणसेवा करीत आहे. बिभीषण येथे ज्या ज्या गोष्टी घडतात त्या रामाला सांगत आहे. बिभीषण राम लक्ष्मणांना बोट दाखवून गोपुरावर चढलेला रावण दाखवत होता. एखादा मेघच पर्वतावर उतरावा तसा रावण प्रचंड होता. 10 मस्तकांवर 10 छत्रे फिरत होती. एवढ्यात लक्ष्मणाने अर्धचंद्र बाण धनुष्यावर चढविला आणि रावणाचे मुकुट आणि छत्रे एकाच बाणाने जमिनीवर पाडली. तेव्हा रावण चमकला. तो घाईघाईने गोपुरावरून खाली उतरला. रामाचे प्रचंड सैन्य आणि लक्ष्मणाचे बाण मारण्याचे सामर्थ्य पाहून त्याला धडकी भरली. तो मोठ्या काळजीत पडला.